कमळी या मालिकेमध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत. चरण म्हणजेच अनिकाचा मित्र याला पोलीस कसे पकडून घेऊन जात आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर चरणची कमळीने चांगलीच धुलाई केलेली देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुसती कमळीच नव्हे तर ऋषीनं देखील त्याची चांगलीच धुलाई केलेली आहे. आणि आता चरणबरोबर अनिका देखील पोलिसांच्या ताब्यात असलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋषी आणि प्राजू हे पार्टीसाठी जात असतात. कारण त्यांना समजलेलं असतं की कमळीने तिच्या रूममध्ये पार्टी ठेवलेली आहे आणि सर्व मुली जाणार आहेत. मग प्राजूला देखील तिकडं जायचं असतं. खरं ऋषीचा तिकडं जाण्याचा अजिबात मूड नसतो. कारण त्याचं आणि कमळीचं जास्त पटत नाही आहे, म्हणून तो नको म्हणत असतो. पण आता प्राजूला जायचं म्हटल्यानंतर तो देखील जायला तयार होतो. पण आता प्राजूला जास्त वेळ थांबायचं असतं. पण त्यासाठी आईची परवानगी काढणं तर गरजेचं आहे. ती आईची परवानगी काढते आणि म्हणते की माझ्याबरोबर ऋषीच देखील आहे आणि 8 वाजेपर्यंत यायला पाहिजे असं आईनं त्यांना सांगितलेलं आहे. ऋषीला देखील ती सांगते, तुम्ही दोघं एकत्र जरी असलात तरी देखील 8 वाजेपर्यंतच तुम्ही पार्टीला थांबू शकता. त्यापेक्षा जास्त वेळ थांबायचं नाही आहे. आईने जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. याच गोष्टीवर प्राजू खुश झालेले असते. कमळीच्या रूमवर मस्तपैकी पावसाच्या वातावरणात छान पार्टी होणार आहे. गरमागरम पदार्थ खायला मिळणार आहेत आणि मग ही पार्टी खूपच जबरदस्त असणार आहे असं प्राजूला वाटत असतं आणि म्हणून ती म्हणत असते मला या पार्टीला जायचंच आहे. आईने मात्र त्यांना कंप्लीट रिस्ट्रिक्शन घातलेलं आहे. तुम्ही दोघं जात आहात पण 8च्या पुढं मी काहीच ऐकून घेणार नाही. प्राजू मात्र उड्या मारायला लागते. कारण आता ऋषी बरोबर आहे म्हटल्यानंतर थोडा उशीर झाला तर चालतंय असं तिला वाटत असतं. अनिकाला या गोष्टीची खबर लागलेली आहे की कमळीच्या रूमवर पार्टी होणार आहे. आता ही कमळी पार्टी का करते असा प्रश्न तिला पडला आहे. कदाचित तिला तिची वोट बँक तयार करायची आहे. कदाचित तिला आपल्या बाजूनं मुलींना वळवायचं आहे. आपल्या बाजूनं वोटिंग करून घ्यायचं आहे म्हणूनच ती पार्टी ठेवलेली आहे असं अनिकाला वाटत आहे. आणि त्यामुळं ती पार्टी स्पॉईल करण्यासाठी अनिका कमळीकडं जाण्याचं ठरवत आहे. इकडे कमळीने मात्र पार्टी अगदी आनंदासाठी ठेवलेली आहे. त्यांच्या डोक्यात मतदानाचा कसलाच विचार नाहीये. कमळी आणि निंगी यांनी पार्टीची अगदी जोरात तयारी सुरू केलेली आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे इतरही मित्रमैत्रिणी आलेले आहेत. बेत अगदी साधाच आहे. छानपैकी सर्व पदार्थ बनवायचे म्हणजे अगदी आमटी भात बनवायचा आणि सर्वांनी एकत्र बसून तो खायचा आणि त्यासाठी सर्वांनी तयारी देखील करायची. सर्वांनी मदत करायची. एकत्र यायचं, छान गप्पा गोष्टी गाणी म्हणायचे आणि हा कार्यक्रम सेलिब्रेट करायचं असा एक साधा बेत कमळीनं केलेला आहे. सर्वजण एकत्र आलेले आहेत. कमळीचा आनंद पाहून सगळ्यांनाच खूप छान वाटतंय. कमळीनं खूपच चांगली तयारी केलेली आहे आणि निंगी देखील सर्वांना मदत करत आहे. सर्वांचं ठरलंय की आता एकत्र बसायचं, भाज्या नीट करायच्या, चिरायच्या, निवडायच्या, तांदूळ निवडायचे अशी वेगवेगळी कामं सर्वांनी मिळून करायची आणि हे करत असताना छानपैकी गप्पा गोष्टी मारायच्या. आता कमळी भाजी नीट करत असते तेव्हा प्राजू आणि ऋषी आलेले असतात. तेव्हा कमळीला खूप बरं वाटतं. कारण आता तो रागावलेला आहे. ऋषी तरी देखील तो आलेला आहे म्हणून कमळीला बरं वाटतं. तेवढ्यात तेथे पोहोचलेली आहे ती म्हणजे अनिका आणि अनिकाबरोबर चरण देखील आहे. चरणची नजर आहे ती म्हणजे प्राजूवर. पण ऋषी मात्र या सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे. तर अगोदरच अनिकाने ठरवून आलेले आहे की या पार्टीमध्ये आपण काहीतरी राडा घालायचा आणि तिची नजर आहे ती म्हणजे कमळीच्या हातात असलेल्या चावीकडे. तिला ती चावी मिळवायची आहे आणि आज कमळीच्या रूमवर काहीतरी राडा करायचा तिनं ठरवलंय. इकडं प्राजू सर्वांना ड्रिंक सर्व करत असते. ते सॉफ्ट ड्रिंक असतं आणि ती चरणला देते. तेव्हा चरण तिला म्हणतो की त्या दिवशी माझ्याकडून चूक झाली. पण तेवढ्यात प्राजू त्याला म्हणते की मला तुझ्यासारख्या लोकांशी मैत्रीच करायची नाही आहे. या गोष्टीमुळं तो अधिकच रागावतो आणि प्राजूला म्हणतो, "तू असं का म्हणतेस?" प्राजू मात्र त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही. पण चरणला मात्र त्या गोष्टीचा राग आलेला आहे. चरणला आता प्राजू ही आपली मैत्रीण झालीच पाहिजे असं वाटत आहे. तर इकडे कमळीला अनिका आलेली आहे या गोष्टीचं काहीतरी खटकत आहे. अनिका आपल्या घरी आली होती आणि ती काहीतरी राडा करणार हे तिला माहिती आहे. पण नक्की काय राडा करणार आहे ते तिच्या लक्षात आलेलं नाही आहे. आणि इकडे चरणने ठरवलं आहे की आज आपण प्राजूला आपलं केल्याशिवाय राहायचं नाही आणि म्हणूनच त्याने ठरवलेलं आहे
की प्राजूला आपण ड्रिंक द्यायची, सॉफ्ट ड्रिंक द्यायची आणि त्यामध्ये गुंगीचं औषध टाकायचं आणि ते तिला प्यायला लावायचं. एकदा का ती ड्रिंक पेली म्हणजे आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करू शकू हे त्याने ठरवलेलं आहे. पण इकडे कमळीला मात्र काहीतरी गडबड घोटाळा होणार आहे असं वाटू लागलेलं आहे. कारण अनिकाच्या मैत्रिणी होत्या त्या एकदम शांत झालेल्या आहेत. म्हणजे त्यांचं काहीतरी कांड चालू असणार आहे असं तिला वाटतं. आणि चरण त्याच्या या दुष्ट इराद्यामध्ये सफल होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याने ते सॉफ्ट ड्रिंक प्राजूला पाजलेलं असतं आणि प्राजू आता गुंगी आल्यासारखी झालेली असते आणि त्याच गोष्टीचा गैरफायदा त्याने उचलायचं ठरवलेलं असतं. अगोदरच अनिकाने त्याला कमळीच्या हातातली चावी आणून दिलेली असते आणि त्यामुळे आता त्याला कमळीची रूम मिळालेली असते आणि त्या कमळीच्या रूममध्येच त्याने प्राजूशी वाईट वर्तन करण्याचं ठरवलेलं आहे. प्राजू मात्र अर्धमेली झाल्यासारखी झाली आहे. कारण तिने ते गुंगीचं औषध पिलेलं असतं, म्हणजेच ते सॉफ्ट ड्रिंक पिलेलं असतं आणि त्यामुळं तिला काही कळत नसतं. ती फक्त त्याला म्हणत असते, की "मला सोड, मला जाऊ दे" आणि तो मात्र तिला सोडायच्या तयारीत नसतो. पण इकडे कमळीला काहीतरी चुकतंय असं जाणवत आहे. कारण तिच्या मैत्रिणी अचानक गेल्या कसं काय? माझ्या रूमवर तर काय करायची त्यांची इच्छा नाही आहे ना, असं तिला जाणवतंय. कारण तिला तिच्या हातातली चावी देखील सापडत नसते. तर इकडे चरणने ठरवलेलं आहे, की प्राजूशी वाईट वागायचं आणि त्या सगळ्या गोष्टीचं मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील करायचं आणि पुन्हा-पुन्हा परत तिला ब्लॅकमेल करत राहायचं असा वाईट विचार त्याने केलेला आहे. आणि त्याने मोबाईल चालू करून खोलीमध्ये लावून देखील ठेवलेला आहे आणि तो प्राजूशी वाईट कृत्य करत आहे. तेवढ्यात आता कमळीला मात्र या गोष्टीची थोडीशी सूचना लागल्यासारखी झालेली आहे. तिला कळतंय की आपल्या रूममध्ये नक्कीच काहीतरी वाईट गोष्ट घडत असणार आहे. त्यामुळेच आपली चावी आपल्या हातात नाही आहे. कदाचित ती चावी अनिकानेच घेतलेली असणार आहे, असा विचार तिने केलेला असतो. आणि मग कमळी आता तिच्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर तिला दिसतं की खरोखरच अनिकाने चरणला ती चावी देऊन प्राजूबरोबर दुष्टकर्म करण्यासाठी लावलेलं आहे. तेव्हा आता कमळी खूपच चिडलेली असते. कमळी एका क्षणातच वाघिणीसारखी त्या चरणच्या अंगावरच जाते आणि चरणची कुत्र्यासारखी धुलाई सुरू तिने केलेली आहे. ती पाहते की प्राजूला काहीच कळत नाहीये, म्हणजे प्राजूला गुंगीचं औषध दिलेलं देखील तिच्या लक्षात येतं. कमळीने प्राजूला बाजूला केलेलं असतं आणि आता ती चरणच्या समोर उभी असते. तेवढ्यात तिच्याच मदतीला निंगी देखील आलेली असते. आता निंगी आणि कमळी एकत्र येऊन चरणची चांगली कुत्र्यासारखीच धुलाई करताना आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा कमळी निंगीला सांगते की याला मी बघते, तू फक्त ऋषीला फोन कर आणि निंगीने ऋषीला फोन केलेला असतो. आता ऋषी देखील धावत पळत येतो. कारण त्याला कळतं की प्राजूवर काहीतरी संकट आलेलं आहे आणि म्हणून ऋषी देखील तेथे आलेला असतो. ऋषी, निंगी आणि कमळी आता तिघे एकत्र आलेले असतात आणि त्या तिघांनी मिळून चरणची अगदी धुलाई केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता कमळी म्हणते, ह्याला असं सोडायचं नाही. हा मुलींशी असं वागतोय ना, तर याला पोलिसांच्या ताब्यात देणंच गरजेचं आहे. ऋषी म्हणतो, अगदी तू म्हणतेस ते बरोबर आहे. ह्याला पोलिसाच्याच ताब्यात देणं गरजेचं आहे. आणि लगेच ऋषीने पोलिसांना देखील फोन केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि लगेच पोलीस देखील आलेले असतात. पोलीस लगेच येऊन त्या चरणला पकडतात आणि त्याला अजून एकदा पोलिसी खाक्या दाखवतात. तेव्हा पोलिसांना कळतं की या सगळ्या मागचा सूत्रधार म्हणजे अनिका आहे. हे सगळं अनिकाने घडवून आणलंय. हे जेव्हा पोलिसांना कळतं तेव्हा ते आता अनिकाला देखील पकडणार आहेत. अनिका देखील चरणच्या बरोबरच जेलमध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा ही गोष्ट अनिकापर्यंत पोहोचते तेव्हा ती ढसाढसा रडायला लागते. कारण तिला कळतं आपण जे काही वाईट कृत्य केलेलं आहे ते आपल्यावर उलटलेलं आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.